हेअर ग्रोथ म्हणजे मला तर असं वाटतं की भरपूर प्रॉब्लेम झालेले आहेत म्हणा. मिनॉक्सिडिल यूज केले, फायनास्टाईड यूज केले. हां, प्लीज फायनास्ट्री टॅबलेट्स तर यूज करू नका. ते असं झालं आहे आमचं अ, काम केलं होतं छोटं. कुठे गेला कॅमेरा? अरे, 5 हेअर ग्रोथ 2.0 ओके. With Redensil and again Procapil Capillalonga 30 ml, 0.5 ml of the his serum directly on your scalp. हम्म, ठीक आहे. हे नॉन स्पॉन्सर्ड आहे. आम्ही काही स्पॉन्सरशिप केलेली नाहीये. अशा प्रकारे आम्ही बायोटिन पण घेतलेलं आहे, हे पण घेतलेलं आहे. मिनॉक्सिडिल पण आम्ही यूज केलेलं आहे, पण मिनॉक्सिडिल कुठं ना कुठं तर मला वाटतं की थोडस ड्रग आहे की साईड इफेक्ट कुठं ना कुठं तर देते. आयुर्वेदिक आपलं काय म्हणतात गुडघेदुखीचा जो तेलाचा जो वास आहे ना तसा येतोय वास. बघू प्रोडक्ट यूज करून काय इफेक्ट पडतंय, जसा इफेक्ट पडेल तसं आम्ही सांगू. सो 5 2.0 हेअर ग्रोथ म्हणजे मला तर असं वाटतं की भरपूर प्रॉब्लेम झालेले आहेत म्हणा. मिनॉक्सिडिल यूज केले, फायनास्टाईड यूज केले. हां, प्लीज फायनास्ट्री टॅबलेट्स तर यूज करू नका. म्हणजे मला तर ते सांगायचं कारण कुठं ना कुठं तर एक आता युजली मला एवढं काय माहिती नाही, मी काय डॉक्टर नाहीये. याच्यात कोणते पण प्रोडक्ट यूज करायचं तर मी कन्सल्ट करतोच डॉक्टरला. पण युजली माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी फायनास्टाईड टॅबलेट्स यूज केलेत आणि कुठं ना कुठे तर त्यांच्या ह्याला प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. थोडंसं तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करूनच सगळ्या गोष्टी घ्या. उगं कुठं पण असं ऑनलाईन मिनॉक्सिडिल प्लस फायनास्ट्रीड सेरम्स किंवा त्याचे टॅबलेट्स किंवा त्याची हेअर ग्रोथ होती असं कोणतं पण बिना कन्सल्टिंगच्या काय गोष्टी करू नका. डॉक्टरच्या ह्याच्याने करा. आता आम्ही पण डॉक्टरच्या कन्सल्टिंग करतो, मी करतो, पण तरी पण काय आम्हाला फरक जाणवत नाहीये. बघू तरी. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. ओके, ठीक आहे. ब्लॉग झालाय. हेअर ग्रोथ सेरम पण दाखवलंय. प्रोमोटेड नाहीये, कोलॅबरेशन तर नाहीये. जर आलं तर करूच. केस वाढले तर करूच. चांगला दिसायला तरी पण करूच. ठीक आहे. काळजी घ्या.